साक्षी अनासने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आताच एक बातमी हाती येते, पाहूया त्यात संबंधित सविस्तर वृत्त। महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली। या घोषणेमध्ये राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहे। ही रक्कम थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। या योजनेची घोषणा झाल्यानंतर या योजनेचा लाभ नक्की कोणत्या महिलांना होणार याची चर्चा सर्वत्र सुरू झालेली आहे। नेमक्या कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र आहे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल, कोणकोणते कागदपत्रे लागतील, अर्ज कुठे भरावा लागेल, तसेच अर्ज भरला तरी योजनेसाठी कोण अपात्र ठरणार, चला जाणून घेऊयात। लाडकी बहीण योजनेत 21 ते 60 वयोगटातील महिलांना लाभ होणार आहे। राज्यातील महिला आणि मुलींना स्वावलंबी तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांचे आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण योजना घोषित करण्यात आलेली आहे। या योजनेसाठी पात्रता पुढीलप्रमाणे: लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे। राज्यातील विवाहित, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला यांना मिळणार लाभ। सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापर्यंतपेक्षा जास्त नसावे। या योजनेच्या लाभासाठी कोणती कागदपत्रे लागतात ते म्हणजे: योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज, लाभार्थ्याकडे आधार कार्ड, आदिवासी प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला, कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानांची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड, योजनेच्या अटी शर्तीचं पालन करण्याबाबतचं हमीपत्र। या योजनेसाठी 30 ऑगस्ट ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे। या योजनेचा अर्ज कुठे आणि कसा भरायचा, चला जाणून घेऊयात। या योजनेचा अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे करता येऊ शकतो। ऑनलाईन अर्ज भरायचा असल्यास तुम्हाला गव्हर्नमेंट पोर्टल, मोबाईल ॲप किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन अर्ज करता येईल। तसेच ज्यांना ऑनलाईन अर्ज भरता येत नाही त्यांच्यासाठी अंगणवाडी केंद्र, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत तसेच सेतू सुविधा केंद्र येथे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असतील। भरलेला अर्ज अंगणवाडी केंद्रात, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, सेतू सुविधा केंद्रात नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन पद्धतीने दाखल करण्यात येईल। अर्ज दाखल केल्यानंतर पोचपावती दिली जाईल। सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल। शिवाय अर्ज करताना त्या महिलेने प्रत्यक्ष हजर राहणे गरजेचे आहे। या योजनेसाठी कोण ठरणार अपात्र? ज्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। याशिवाय घरात कोणी टॅक्स भरत असेल, कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत असेल किंवा निवृत्त वेतन घेत असेल, कुटुंबाकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर ती व्यक्ती अपात्र ठरेल। ट्रॅक्टर सोडून घरात 4 चाकी असेल तरीही ती अपात्र समजली जाईल। शिवाय ज्या कुटुंबातील व्यक्ती आजी माजी आमदार खासदार असेल तरीही ती व्यक्ती या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे। येस मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।